करून तुम्ही लोकशाहीला माना, कृपा करून तुम्ही न्यायालयाला माना. हे कुठलंही न मान्य करता आम्हाला आरक्षण पाहिजे ही कुठली पद्धत आहे? आणि आता मगाशी जी ब्रिगेडियर सावंत साहेब जे म्हटले की शरद पवार साहेब 5 मिनिटात आम्हाला आरक्षण देऊ शकतात. मी तुम्हाला सांगतो की मेटे साहेब राष्ट्रपती झालेत आणि ब्रिगेडियर सावंत साहेब पंतप्रधान जर झालेत तरी सुद्धा ते मराठा समाजाला अशा पद्धतीने आरक्षण देऊ शकत नाहीत. राष्ट्रपतीच्या हातात नाही, प्रधानमंत्र्यांच्या पण हातात नाही, शरद पवार साहेबांच्या हातात तर मुळीच नाहीये. सुप्रीम कोर्टाने संसदेने जर मरण आणलं तर होऊ शकतं. या देशात कुठलाही कायदा होऊ शकतो. नाही आता तुमचं पूर्ण झालं असेल तर मी विनायक मेटे यांना संधी देतो. विनायक मेटे बोला. मला एक प्राध्यापक पद जे लावतात स्वतःच्या पाठीमाग असे मंडळी, अशी माणसं किती दरदरीत खोटं बोलतात याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे श्रावण देवरे. काय खोटं बोलतात मला सांगा. मेटे साहेब तुम्हाला काय खोटं बोलतात सांगा मला. मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो. देवरेजी साहेब थांबा, आता मी तुम्हाला संधी देतो पुन्हा. थांबा तुम्ही. आता विनायक मेटेंचं कंप्लीट होऊ द्या. मेटे साहेब बोला तुम्ही. हे देवरेजींनी खोटं किती बोललंय याचा डळळीत पुरावा ते स्वतः देतात. ज्या बापट आयोगांच्या बद्दल जे त्यांनी सांगितलं आहे त्यातल्या 4 सदस्यांनी त्यांनी जे रावसाहेब कसबेंचं सांगितलं. रावसाहेब कसबे हे नुकतेच त्या ठिकाणी नियुक्त झाले होते, त्यामुळे त्यांचं मत तिथं गृहीतच धरलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना मत देण्याचा प्रश्न नव्हता, कारण तिथं कोणत्याही विभागाची पाहणी त्यांनी केली नव्हती. बाकीचे जे होते बोईटे असतील, देगावकर असतील, देशपांडे असतील, अन्य सगळे या सदस्यांनी स्पष्टपणे मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतली. लेखी कागदपत्र आहेत. मी आपल्याकडे कधीही ती द्यायला तरी आज मी दुसऱ्या कार्यक्रमातून इथं आल्यामुळे मी हे सांगतो. एक असे हे कागदपत्र आज माझ्याजवळ आहे. उद्या मी तुम्हाला मला सांगा. तुम्ही आता एक स्पष्ट करूया, कारण फक्त खोटी माहिती देऊन काय आरक्षण मिळणार नाही. मला सांगा, बापट रावसाहेब कसबे तुमचं म्हणणं आहे की त्यांनी मतदान केलं नाही, म्हणजे आपलं मत व्यक्त केलं नाही. लक्ष्मण गायकवाड, डी.के. गोसावी यांचं काय मत होतं? गोसावीचं काहीच मत नव्हतं. पण तिथं जे देवगावकर आणि चंद्रकांत देशपांडे आणि अनुराधा भोईटे यांनी स्पष्टपणे आणि एका सदस्यांनी म्हणजे तुम्ही दिलं तरी चालेल नाही तरी चालेल अशी भूमिका घेतली. असं असताना सुद्धा बापट साहेबांनी जाणीवपूर्वक त्यांनी आपल्या मराठा समाजाच्या विरोधात अहवाल दिला. हा एक. दुसरा भाग आहे की त्यांनी नरकेंचं सांगितलं. आम्ही नरकेचं त्यावेळेस नावच घेतलं नाही. नरकेची जेव्हा नियुक्ती सराफ साहेबांच्या काळामध्ये झाली तेव्हापासून आज तागायत तिथं नरके महोदयांनी एका सुद्धा प्रश्नावर काम केलेलं नाही. एक. दुसरी गोष्ट की बापट साहेबांचा अहवाल जेव्हा राज्य सरकारकडे आला, राज्य सरकारने त्यांना पत्र पाठवलं की तुम्ही याचा पुनर्विचार करा. काय काय करायचं 1, 2, 3, 4 कारण असे दिले 2009 फेब्रुवारीला. तेव्हापासून 13 पर्यंत हे नरकेजी 8 पासून त्या आयोगावर आतापर्यंत काय प्रत्येक वेळेस माझी स्वतःची ठामपणे माहिती आहे की त्या प्रत्येक बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला की काही ना काही तरी कारण काढायचे, तो विषय बाजूला ठेवायचा. आणि आता कहर म्हणजे याच नरकेच्या चिथावणीमुळं किंवा त्यांच्या सांगण्यामुळं या आता एक 15 दिवसाच्या पूर्वी एक शासनाला त्यांनी पत्र पाठवलं की आम्ही या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला नक्की गाईडलाईन द्या की आम्ही फेरविचार कसा करायचा आणि काय करायचा, त्याच्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही. मग तुम्हाला 9 पासून ते 13 पर्यंत एवढी वर्ष कशाला लागतात एवढे 4 वेळी लिहायला? महाराष्ट्र शासनानं त्यांना आतापर्यंत 10 तरी पत्र लिहिले, प्रत्येक वर्षी अनेक पत्र लिहिले. याच्यामध्ये काम करा. त्याच्यामध्ये फक्त मिनिटं. याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे म्हणले ना की राज्य मागासवर्गीय आयोग हे ज्युडिशरी आहे हे आम्हाला मान्य आहे सगळे, की आक्षेप घेतल्यामुळे त्यांनी आम्हाला काही कोर्टामध्ये नोटीस पाठवली. त्यांनी जे काही नोटीस पाठवायची असेल ते पाठवू द्या. विनायक मेटे समर्थपणाने आणि ठामपणाने सच्चाप्रमाणे प्रामाणिकपणाने त्याला फेस करेल. नाही मला सांगा, बापट आयोगाने हा अहवाल फेटाळलेला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. खत्री आयोग आहे तोही असं त्याच्या अगोदर. मग हे कायद्यात बसत नसेल, कारण संवैधानिकरित्या त्याची स्थापना झालेली आहे. त्याला काय संविधानिक अधिकार आहेत, त्या अधिकारात बसूनच त्यांनी तो अहवाल दिला असेल ना, त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे. आता तुम्ही मुद्द्यावर बोलात. ही आयोगाने बापट आयोगाने काय केलं की जेवढे या राज्याचे जिल्हे आहेत
त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते गेलेले नाहीत. आयोगाचं पत्र आहे त्यांचं स्वतःच, राज्य शासनाकडची माहिती आहे, मी त्याच्यावर आधारित बोलतोय, असं खोटं बोलत नाही की पूर्ण राज्यामध्ये ती गेले नाही. तिथल्या लोकांची त्यांनी सुनावणी माहिती घेतलेली नाही. जेवढ्या 20 जिल्ह्यामध्ये असा एक त्याच्यातला नियम आहे, कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर किमान 25 कुटुंबाची माहिती तुम्ही घेतली पाहिजे. तिथं जाऊन त्यांचा अभ्यास केला. यांनी फक्त 13 जिल्ह्यामध्ये जाऊन फक्त 50 लोकांची माहिती घेतलेली आहे. 20 जिल्ह्यामध्ये 50 लोकांकडे सुद्धा हा आयोग गेला नाही. नंबर खूप महत्वाची काही जिल्ह्यामध्ये माहिती गेलेच नाही. मग असं असताना, अपूर्ण माहिती असताना यांनी असा रिपोर्ट केला. मग ते जर शासनानं सांगितलं असेल की तुम्ही हा संपूर्णपणे परत एकदा पुनरावलोकन करा, माहिती घ्या आणि अहवाल द्या, तर शासनाचं काही चुकलेलं नाही. आणि म्हणून तरी असं असताना 9 वर्ष शासनाचं काही चुकलं नाही. जर आयोग नीट काम करत नसेल तर त्याचा सगळा जो अहवाल आहे म्हणून आम्ही सांगितलं की बरखास्त करा, म्हणून तिथल्या सदस्यांना बरखास्त करा, आयोग बरखास्त करा असं नाही म्हणणं आमचं. आम्ही विधान परिषदेमध्ये सुद्धा याच्यावर हौस बंद पाडलं. आयोग बरखास्त करा असं नाही, अध्यक्षांना बरखास्त करा असं नाही, तर सदस्य तिथले जे आहेत हे जातीवादीपणानं तिथं जे काम करतात, हरिनरके माणूस मराठा समाजाच्या विरोधात लिहिण्याचं काम करतात, बोलण्याचं काम करतात, सगळं काय. मग असली जातीवादी माणसं तिथं ठेवायची कशाला? त्यांना बरखास्त करा ही आमची मागणी आहे. ठीक आहे, जातीवादी माणसं तिथे आहेत, ते नीट तपासणी करत नाही, अहवाल बनवत नाही असं तुमचं म्हणणं. मी चर्चा सुरू करणार आहे या विषयावर, सगळ्यांना बोलायचं, पण ही चर्चा एका ब्रेकनंतर.